श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे, महाराजे, ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणतायत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहेत. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामाना ऐकवत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था, हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कसे होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू, ही बाळ, हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या 2 कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत, ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते तपोवनीचे. राजसमुद्रा वेशमुनींचे, गंधर्वच ते
तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किल बिन बालस्वरानी करुणी किल बिन गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुजे लोचन पाणावती प्रभुजे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण
सामवेद से बाळ बोलती सामवेद से बाळ बोलती सर्गामागुण सर्ग चालती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव सोडून आसन उठले राघव उठून कवळी दी आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परिदो उभयानच माहिती परिदो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती